नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको करण्यासाठी कोणती ट्रिक वापरणार आहे ते सांगणार आहे. बघा, सर्वात आधी पिको करताना 4-5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि नंतरच पिको करायचं आहे. असे केल्यामुळे काय होतं, दोन्ही ज्याकडे आहे त्या अगदी व्यवस्थित दुमडल्या जातात आणि पुन्हा त्यांचे धागे वगैरे निघत नाही. तर ही पद्धत वापरून नक्की तुम्ही पिको करा. खूप फिनिशिंगमध्ये पिको साडीला येत असतो. आणि बघा, जे आपण अंतर सोडलेलं आहे ते अंतर बघा, ते पण काय करायचं आहे, दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने पुन्हा त्याला पिको करून घ्यायचं आहे. त्यामुळे दोन्ही कडांचा पिको अगदी व्यवस्थित फिक्स आपल्याला करता येत असतो. खूप सोपी ट्रिक आहे बघा ही पिको करण्याची. या पद्धतीनेच तुम्ही पिको करा. तर बघा, खूप छान असं फिनिशिंग येतं. आता आपण साडीला फॉल लावून घेणार आहोत. फॉल लावून घेताना बघा, कॉटनचा फॉल असेल तर नेहमी तो धुवून सुकून आणि प्रेस करून घ्यायचा आहे. त्यामुळे साडीला फॉल अगदी प्लेन बसतो. जर तुम्ही न धुता फॉल लावला तर ज्यावेळेस आपण साडी नंतर धुतो त्यावेळेस साडीला पूर्ण चुन्या घोळ पडतो आणि ते खराब वाटतं. तर अशी ही ट्रिक वापरून तुम्ही फॉल पण लावायचा आहे. बघा, फॉल लावताना हे अर्धा ते 1 इंच अंतर असं दुमडायचं आहे आणि नंतर साडीवर 10-12 इंचाचं अंतर घेऊन मग आपण फॉल अटॅच करायचा आहे. ते 10-12 इंच अंतर सोडून तुम्ही अंदाजे पण लावू शकता किंवा आपण टेपच्या साहाय्याने, जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पिको फॉलच्या ज्या काही ट्रिक असतात त्या माहिती नाही त्यांच्यासाठी तर खास व्हिडिओ आहे. बघा, 10 इंच अंतर सोडून तुम्ही फॉल अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी हे फॉल अटॅच करून घेत आहे. तर आता आपण फॉल मशीनवर एका साईडने हा फॉल आता आपण जोडून घेणार आहोत. तर तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा पिको आणि फॉलच्या काय ट्रिक आहेत, फॉल लावण्याच्या, हाताने फॉल लावण्याची ट्रिक आहे किंवा पिको करताना मी जी ट्रिक सांगितली आहे ती जर वापरून तुम्ही जर पिको केला तर अगदी परफेक्ट असं दोन्हीकडं अगदी व्यवस्थित फिनिशिंग असतं. आणि जर तुम्हाला साडी सरळ कट करण्याची ट्रिक माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगत चला. आणि तुम्हाला जर कोणत्या कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा, आता शेवटला आपलं पुन्हा अर्धा इंच हे आपण इथे जोडून घ्यायचं आहे, दुमडून घ्यायचं आहे आणि तिथे फॉल आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे. तर आता इथे बघा, मशीनवर पण एका साईडने आपला फॉल हा लावून झालेला आहे. तर बघा, खूप छान असं फिनिशिंग. जर धागे दोन्ही साईड जो फॉलचा कलर आहे त्याच प्रकारचा धागा आपण वापरायचा आहे. आणि बॉबिनमध्ये सुद्धा त्या साईडने आपण जो कलर आहे तो आपण धागा वापरायचा आहे. त्यामुळे बघा, फॉल अगदी व्यवस्थित मशीनवर सुद्धा व्यवस्थित लावला जातो. तर बघा, तर आता आपण हाताने फॉल लावण्याची खूप सोपी अशी ट्रिक मी इथे तुम्हाला सांगणार आहे. कारण खूप सिल्की सुळसुळीत साड्या असतात त्यामुळे फॉल अगदी व्यवस्थित लागला जात नाही आणि त्याला खूप चुन्या घोळ पडला जातो. तर बघा, फॉल लावताना नेहमी मी काय करत असते बघा, ह्या टाचण्या पूर्ण फॉलला आपण अशा लावून घ्यायच्या आहे. त्यामुळे काय होत असतं, फॉल आपला खूप झटपट लावता येतो आणि आपला खूप वेळसुद्धा वाचतो. आणि ही ट्रिक जर वापरून तुम्ही साड्यांना पिको केला तर तुम्ही दिवसभरात अगदी 20-25 साड्यांना नक्कीच पिको आणि फॉल करू शकता. कारण ही ट्रिक वापरल्यामुळे खूप कमी वेळामध्येच फॉल साडीला जोडून होतो बघा. कारण कुठेही पुन्हा आपल्याला चेक करावं लागत नाही का आपली साडी सरळ आहे का, कुठे तिला चुन्या वगैरे पडलेल्या आहेत का. तर ही ट्रिक वापरून नक्की तुम्ही साडीला फॉल लावा. माझी हीच पद्धत आहे. मी ह्या पद्धतीने माझी साड्यांना फॉल खूप लवकर लावून होतो आणि खूप वेळ वाचतो. कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त काम करू शकतो. जर तुम्ही पिको फॉलचंच काम करत असाल तर तुमचा नक्कीच खूप वेळ वाचेल आणि तुम्ही सुद्धा एका दिवसामध्ये 25 ते 30 साड्यांना नक्कीच फॉल पिको करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने टाचे घ्यायचे आहेत. बघा, थोडा अंतरावर गेल्यानंतर आपण काय करायचं आहे, हा फॉल लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे. कारण जर संपूर्ण तुम्ही कुठेच जर म्हणजे आपल्या धाग्याला गाठण दिली नाही तर जर कधी आपल्या पायामध्ये कुठे जर हे धागा गुंतला तर ते
आपला पूर्ण फॉल म्हणजे उसू शकतो. तर काय करायचं आहे, थोडा अंतरावर गेल्यानंतर फॉल म्हणजे तो धागा तिथे लॉक करून घ्यायचा आहे. ही एक सुद्धा ट्रिक आहे फॉल लावण्याची, ती सुद्धा नक्की तुम्ही ट्राय करा, फॉलो करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे बाबा पिको फॉल करण्याची. नवीन शिकत असणाऱ्या मैत्रिणींना या जेवढ्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, टिप्स असतात, त्या माहिती नसतात त्यांच्यासाठी, तर त्यांनासुद्धा हे काम जमावं, शिकावं त्यांनी लवकर, त्यांनासुद्धा काहीतरी हातभार लावावं, त्यासाठीच असे मी व्हिडिओ बनवत असते. तर माझे व्हिडिओ नक्की पाहत चला. तर बघा अशा पद्धतीने इथे फॉल आपण असं लावून घ्यायचा. अगदी 5 मिनटामध्येच आपण एका साईडचा फॉल हा आपला लावून होतो ही ट्रिक्स वापरल्यामुळे. तर बघा शेवटला अर्धा इंच असं दुमडून तिथे आपण हे फॉल हे पूर्ण करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा. फॉल पिको करताना तुम्ही कुठं म्हणजे तुम्हाला टेबलावर असू द्या किंवा मांडीवर, बघा इथे हे फॉल लावताना मी पॅड घेतलेला आहे. आपल्या ज्या मुलांचा अभ्यासाचं पॅड असतं त्या पॅडवर मी हा फॉल लावत आहे. अगदी व्यवस्थित पिना लावून घ्यायचा आहे आणि ही ट्रिक फॉलो करायची आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करत चला. तर बघा इथे आपला शेवटपर्यंत फॉल आपण आता अटॅच करून घेतला आहे. अगदी 5 मिनटाचं काम आहे हे. या पद्धतीने ही ट्रिक नक्की फॉलो करा पिना लावून फॉल लावण्याची. तर बघा खूप सुंदर असा फॉल लावला आहे. कुठेही बघा म्हणजे एकदम प्लेन असा फॉल बसलेला आहे बघा. खालून सुद्धा खालच्या साडीला बघा कुठे एकही चून आलेली नाही, कारण ही ट्रिक खूप अशी यूजफुल आहे, तुम्हाला खूप फायद्याची ठरणार आहे. आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा खूप सुंदर असा फॉल बसलेला आहे. नक्की तुम्ही हा ट्राय करा. धन्यवाद.